नमस्कार. लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण काय करणार आहोत, सेट आणि नेट या दोन्ही पेपरला ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन्स असतात त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्याचबरोबर आणि हाच सब्जेक्ट लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये सुद्धा आपल्याला विचारले जातात. असे बहुतेक आणि कम्प्युटर सायन्समध्ये पण जे सेट नेट करत आहात त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे. त्याचबरोबर सेट आणि नेटच्या पहिल्या पेपरसाठी ICT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि त्याचबरोबर आज आपण सेट एक्झाम जे क्वालिफाय झाले नाहीत त्यांच्यासाठी देखील मोटिवेशन व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला सुरुवात करूया. PDF स्वरूपात घेत होतो आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज ALU स्टँड फॉर? काय सांगितलेलं आहे? फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज ALU स्टँड फॉर? ALUचा फुल फॉर्म त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो. अर्थोमॅटिकल लॉजिक युनिट हा काय आहे? ALUचा फुल फॉर्म आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. विचारलं जातं ALU स्टँड फॉर. ALUचा फुल फॉर्म देखील काय केलं जातं? विचारलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ युनिट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर? काय सांगितलेलं आहे? जे कम्प्युटरमधले जे युनिट डिव्हाइस आहे त्याचं नाव सांगा. बाय विच डेटा आर इंटर इनटू द कम्प्युटर? काय सांगितलेलं आहे? व्हॉट इज द नेम ऑफ द युनिट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर बाय विच डेटा आर इंटर इनटू द कम्प्युटर? त्याचा आन्सर आहे बी, इनपुट युनिट. आता जे नेट एक्झामचा अभ्यास करतात ते काही इंग्लिशमध्ये करू शकतात, काही हिंदीमध्ये करू शकतात. परंतु मला तरी असं वाटतं की हिंदीपेक्षा जे मराठी विषयामध्ये मराठी ज्यांचा भाषा आहे त्यांच्यासाठी हिंदीपेक्षा इंग्लिशमध्येच बेस्ट राहील. लवकरात लवकर क्वेश्चन कळतात आपल्याला. व्हॉट इज द नेम ऑफ द युनिट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर बाय विच डेटा आर इंटर इनटू द कम्प्युटर? त्याचा आन्सर आहे इनपुट युनिट. आन्सर बी, इनपुट युनिट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द मोस्ट युजेबल इनपुट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर? काय विचारलेलं आहे? वन ऑफ द म्हणजे खालीलपैकी असं कोणतं एक मोस्ट आहे जे आपण काय करू शकतो किंवा म्हणजे खूप वापरलं जातं कम्प्युटरमध्ये. मोस्ट इनपुट डिव्हाइस म्हणजे युजफुल आहे, त्याच्याशिवाय काय करू शकत नाही आपण, कम्प्युटरमध्ये माहितीच भरू शकत नाही. खूप मोस्ट आणि युजफुल असं कोणतं आहे डिव्हाइस असं विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे ए, कीबोर्ड. काय सांगितलेलं आहे? विच वन इज द मोस्ट युजफुल इनपुट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर? कीबोर्ड. आन्सर ए, कीबोर्ड. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत सर्वांसाठीच, त्याच्यामुळे काय करा, स्किप करू नका, व्यवस्थित पहा आणि सर्व क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. पुढे बघा. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, कर्सर एसेट्रा ऑफ द कम्प्युटर आज. काय सांगितले? जे कीबोर्ड्स आहेत, माऊस आहे, स्कॅनर आहे, सर्कल आहे, ते कशाचा कोणते डिव्हाइस आहेत कम्प्युटरमधले? त्याचा आन्सर आहे इनपुट डिव्हाइस. कधी कधी मित्रांनो अजूनही काही विद्यार्थ्यांना इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय हेही माहीत नसतं. त्याच्यामुळे हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित पहा. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, सर्कल एसेट्रा ऑफ द कम्प्युटर आर द इनपुट डिव्हाइस. पुढचा क्वेश्चन पहा. What is called the system regarding digits which are used in computer? काय सांगितलेलं आहे? What is called the system regarding digits which are used in computer? तर त्याचा आन्सर आहे बायनरी सिस्टीम्स. काय सांगितलेलं आहे? बायनरी सिस्टीम. फर्स्ट पेपरमध्ये पण बायनरी डिजिट्सवर क्वेश्चन्स येतात आणि त्याचं काय काढावं लागतं आपल्याला? 1चं बायनरी डिजिट्स काढा, 7चं काढा असं येतं. त्याच्यासाठी माझा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये बायनरी डिजिट्स कसं काढावं शॉर्ट ट्रिक्समध्ये मी शिकवलेला आहे. तर तो आयकॉनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली मी त्याची डिस्क्रिप्शन लिंक देते, तुम्ही तो देखील पाहून घ्या. तर म्हणजेच तुम्हाला समजेल की बायनरी डिजिट्स काय असतं, बायनरी शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण कसं काढू शकतो. कारण हा फर्स्ट पेपरमध्ये पण येतो, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सला तर नेट एक्झामला तर 100% क्वेश्चन्स असतो, सेट एक्झामला कधी असतो. पुढचा क्वेश्चन पहा. बायनरी सिस्टीम्स ऑफ नंबर्स फॉर कम्प्युटर्स यूज ओनली. काय सांगितलेलं आहे? बायनरी सिस्टीम्स ऑफ नंबर्स फॉर कम्प्युटर्स यूज ओनली 2 डिजिट्स. काय सांगितलेलं आहे? बायनरी सिस्टीम्समध्ये कम्प्युटरमध्ये किती तर फक्त 2 अंकीच काय वापरलं जातं कम्प्युटर्समध्ये, बायनरी सिस्टीम्समध्ये वापरलं जातं. म्हणजेच बायनरी सिस्टीम्स ऑफ नंबर्स फॉर कम्प्युटर्स यूज ओनली. आन्सर ए, 2 डिजिट्स म्हणजेच 2 अंकी वापरलं जातं. पुढं
इन द बायनरी सिस्टीम्स ऑफ नंबर 100 रिप्रेझेंटेस द डेसिमल नंबर. बघा विचारलंय त्यांनी 100 रिप्रेझेंट्स द डेसिमल्स नंबर. तर त्याचा आन्सर आहे 2. आन्सर सी 2. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा देखील. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लोवेस्ट युनिट ऑफ इन्फॉर्मेशन. लोवेस्ट युनिट ऑफ इन्फॉर्मेशन बीट. बीटमध्ये लोवेस्ट इन्फॉर्मेशन असते, म्हणजे खूप लो म्हणजे खूप कमी इन्फॉर्मेशन कशामध्ये बसू शकते, बीटमध्ये बसू शकते. बीट, बाईट, बायनरी, त्याचबरोबर मेगा, टेरा, डेटा हे सर्वच काय आहे त्याचे माहिती साठवण्याचेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त कशामध्ये असतं, एक्झाबाईटमध्ये असतं किंवा टेराबाईटमध्ये असतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, व्हॉट डज द टर्म बीट स्टँड फॉर. बीटचा काय विचारलेला आहे त्यांनी, फुल फॉर्म विचारलेला आहे. त्याचा आन्सर आहे बी, बायनरी डिजिट्स. व्हॉट डज द टर्म बीट स्टँड फॉर, बायनरी डिजिट्स. पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो आपण. थोडंसं आवडत जर असेल तर नक्कीच एक लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. What is called the number of bits that a computer can process at a time. काय सांगितलेलं आहे, What is called the number of bits that a computer can process at a time. त्याचं सांगितलेलं आहे वर्ड लेंथ. काय आहे, वर्ड लेंथ. What is called the number bits that a computer can process at a time. त्याचा आन्सर आहे सी, वर्ड लेंथ. पुढचा क्वेश्चन पाहूया. The word length of the mainframe computer is. काय सांगितलेलं आहे, मेनफ्रेम कम्प्युटरमध्ये वर्ल्डची लेंथ किती बिट्सची असते असं विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. म्हणजे कधी 32 असू शकते, 64 पण आणि 48 पण. ओके. द वर्ल्ड लेंथ ऑफ द मेनफ्रेम कम्प्युटर इज ऑल ऑफ दिस, 32, 48 आणि 64. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. जे कम्प्युटर सायन्समध्ये सेट नेट करतात त्यांच्यासाठी सुद्धा, सेट नेटच्या पहिल्या पेपरसाठी सुद्धा आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या पेपरसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन पाहूयात मित्रांनो आपण. बाइट्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स. काय सांगितलेलं आहे, बाइट्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स. हा क्वेश्चन आला होता ज्यावेळेस मी सेट एक्झाम दिली होती, त्यावेळेस फर्स्ट पेपरला हा क्वेश्चन आला होता. बाइट्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स. त्याचा आन्सर आहे डी, 8 बीट्स. बाइट्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स, 8 बीट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. निबल्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स. काय विचारले, निबल्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स. त्याचा आन्सर आहे ए, 4 बीट्स. निबल्स रेफर्स टू हाऊ मेनी बीट्स, 4 बीट्स. पुढचा क्वेश्चन आहे. वेन कम्प्युटर वॉज यूज्ड फर्स्ट इन इंडिया. वेन कम्प्युटर वॉज यूज्ड फर्स्ट इन इंडिया. कम्प्युटर म्हणजे संगणकाचा वापर सर्वात प्रथम भारतात म्हणजे इंडियामध्ये कधी झाला. त्याचा आन्सर आहे 1957ला. वेन कम्प्युटर वॉज यूज फर्स्ट इन इंडिया, 1957. आन्सर बी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑर्गनायझेशन यूज कम्प्युटर फर्स्ट इन इंडिया. काय सांगितलेलं आहे, विच ऑर्गनायझेशन यूज कम्प्युटर फर्स्ट इन इंडिया. त्याचा आन्सर आहे डी, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता. विच ऑर्गनायझेशन यूज कम्प्युटर फर्स्ट इन इंडिया, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता. पुढचा क्वेश्चन पाहूया. द प्रोग्राम्स फॉर द कम्प्युटर्स आर रिटन इन. त्याचा आन्सर बी, प्रोग्रामिंग लँग्वेज. द प्रोग्राम्स फॉर द कम्प्युटर आर रिटन इन. आन्सर बी, प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ज्या कम्प्युटरचे प्रोग्राम्स असतात त्यांची भाषा कोणती असते लिहिण्याची, तर ते प्रोग्रामिंग लँग्वेज. मग प्रोग्रामिंग लँग्वेज कोणकोणते आहेत मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल तर की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि नसेल तर मी उद्या सांगते तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. पुढचा क्वेश्चन. द लँग्वेज विच इज यूज टू कन्वे ह्युमन प्रोग्राम इज कॉल्ड. काय सांगितलेलं आहे, द लँग्वेज विच इज यूज टू कन्वे ह्युमन प्रोग्राम इज कॉल्ड नॅचरल लँग्वेज. द लँग्वेज विच इज यूज टू कन्वे ह्युमन प्रोग्राम इज कॉल्ड नॅचरल लँग्वेज. पुढचा क्वेश्चन बघूया. व्हॉट डज द नॅचरल लँग्वेज रेफर टू. काय विचारलेलं आहे, व्हॉट डज द नॅचरल लँग्वेज रेफर्स टू.
स्पोकन लँग्वेज. नॅचरल लँग्वेज जी असते ती काय रेफर करते, तर स्पोकन लँग्वेज रेफर करते. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर, द लँग्वेज विच इज यूज टू कन्वे कम्प्युटर प्रोग्राम्स इज कॉल्ड. द लँग्वेज विच इज यूज टू कन्वे कम्प्युटर प्रोग्राम इज कॉल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. डी आन्सर आहे प्रोग्रामिंग लँग्वेज. चला व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन. इन हाऊ मेनी कॅटेगरीज प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ द कम्प्युटर मे बी डिवायडेड. काय सांगितलेलं आहे, इन हाऊ मेनी कॅटेगरीज प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ द कम्प्युटर मे बी डिवायडेड. ऑल ऑफ दिस म्हणजेच मशीन लँग्वेज पण कम्प्युटरमध्ये वापरली जाते, संगणकामध्ये मशीन लँग्वेज पण वापरली जाते, असेंब्ली लँग्वेज, कोड लँग्वेज पण वापरली जाते, हाय लेवल लँग्वेजसुद्धा वापरले जाते. मग हाय लेवल लँग्वेज कोणकोणते आहेत, मग C++, त्याचबरोबर ज्या असणाऱ्या आहेत कोबोल, बेसिक, या लँग्वेज कोणत्या आहेत, मशीन लँग्वेज कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. कारण आपण फर्स्ट पेपरला सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि जरा बेसिक ज्ञान असेल तरच आपले काय करतात क्वेश्चनचे आन्सर जे असतात ते बरोबर येऊ शकतात. तर इन हाऊ मेनी कॅटेगरीज प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ द कम्प्युटर मे बी डिवायडेड. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस, मशीन लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज, त्याचबरोबर हाय लेवल लँग्वेज. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे, ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयावर सेट आणि नेट या दोन्ही एक्झाम पेपरसाठी इम्पॉर्टंट असणारे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.